नमस्कार. ऑल इन वन चॅनलमध्ये मी अनघा आपल्या सर्वांचे स्वागत करते. तर आज मी हे जे हुलगे दिसत आहेत त्याची मी भाजी किंवा उसळ असे करून दाखवेन. हे बघा, हे मी रात्रीच भिजवून ठेवले होते आणि कुकरला 1-2-3 शिट्ट्या काढलेल्या आहेत आणि छान शिजवून घेतलेले आहेत. त्यानंतर याचा मी वरचा कट पण काढून घेतलेला आहे. हा जो वर कट आहे म्हणजे साधारणतः आपण पुरणाची पोळी करताना हरभऱ्याच्या डाळीवर जो कट येतो तसाच हा हुलग्यांवरती हा कट आलेला आहे. याची मी आमटी करणार आहे, ती पण दाखवेन. खूप पौष्टिक अशी ही आमटी आहे. आणि मी 2 छोटे कांदे घेतलेले आहेत आणि छोटासा लसूण घेतलेला आहे, कारण थंडीचे दिवस आहेत त्यामुळे लसूण खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं. ऑलरेडी कढई तापलेली आहे. मी फोडणी करून घेऊन कांदा परतेन. कांदा फ्राय होतोय तोपर्यंत मी जो लसूण आहे तो त्याचे मी छोट्या खिसणीने खिसून घेईन. हा लसूण आहे आणि इथे खिसणी आहे छोटी, तर याने मी खिसून घेईन आणि कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये घालून घेईन. कांदा छान फ्राय झालेला आहे. यामध्ये आता मी तिखट, मीठ, हळद आणि चवीपुरती थोडीशी साखर, 4 दाणे साखर आपल्याला हवी असेल तर, आणि ते मिक्स करून यामध्ये मी हे हुलगे घालते. ही उसळ तयार होईल. तर ही हुलग्याची उसळ तयार, किंवा हुलग्याची भाजी काहीही म्हणू शकता. खूप पौष्टिक आहे ही. तर ही आपण करून पहा. त्यानंतर मी तुम्हाला ती जो कट आहे त्याची आमटी करून दाखवेन. तर ही मी कट जो निघालेला आहे हुलग्यांचा, तर त्याची आमटी करणार आहे. ऑलरेडी तेल तापलेलं आहे. मी फोडणी करून घेईन. आता या फोडणीमध्येच मी गॅस बंद केलेला आहे. या फोडणीमध्येच आता चिंच जी भिजवलेली आहे, जे चिंचेचं पाणी आहे दाखवते मी. हे जे चिंचेचं पाणी आहे ते मी फोडणीमध्येच घालणार आहे. गॅस पुन्हा मी चालू करून घेतलेला आहे, कारण फोडणी करपेल ना, म्हणून मी गॅस बंद केलेला. आता हे चिंचेचं पाणी, चिंचेचा कोळ जो घातलेला आहे त्याच्यामध्येच मी गूळ पण घालून घेतलेला आहे. आता यामध्येच मी हळद, मसाला आणि तिखट हे घालून घेईन. यामध्ये मी हळद, तिखट आणि साधारणतः जो आमटीचा मसाला असतो तो घालून घेतलेला आहे. हे मिक्स करून घेऊया. 2 मिनिट चांगलं शिजू द्यावं हे सगळं. आणि आता यामध्ये जो कट काढलेला आहे, हा जो कट दिसतोय हुलग्यांचा वरचा जो कट आहे तो मी त्यामध्ये फोडणी करेन. थोडंसं पाणी लागेल याला, जरा घट्ट आहे. पाणी घालून घेईन आणि उकळी आणेन याला. मी पाणी घालून घेतलेलं आहे. यामध्ये मीठ घालून घेईन. तर हे आपलं हुलग्याच्या कटाचं सार, हुलग्याची उसळ केलेली आहे आणि त्याचा जो कट आहे त्याचं सार केलेलं आहे. खूप सुंदर चव येते. आणि ताप वगैरे जर आला असेल कोणाला तर त्या तापामध्ये जर हे प्यायला दिलं तर अतिशय आरोग्यकारी आहे हे सार. ही आमटी, कटाची आमटी. तर ही हुलग्यांची आणि त्याच्यापासून कट, तर याची रेसिपी आज दाखवलेली आहे. तर आपण हेल्दी असा हा पदार्थ. तर ही हुलग्यांची उसळ आणि हा त्याचा कट, तर हे दोन्ही तयार आहे. खूप सुंदर चवी होतात दोन्हीच्याही. तर आपणही करून पहा. खूप हेल्दी अशी ही रेसिपी आहे.
आणि ऑल इन वन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज नवीन बघणाऱ्यांनी माझा नवीन व्हिडिओ नवीन मित्रांना शेअर करा. काही कमेंट्स असतील, काही सूचना असतील तर अवश्य सांगा, त्यामध्ये मी जरूर बदल करेन. आणि ऑल इन वन चॅनलला लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.